महाराजांच्या रक्तानं पावन झालेला किल्ला आहे, तो किल्ला जगला पाहिजे. अरे मी बाहेर जातो, अनेक लोक म्हणतात की तुझ्या राजाने बघ ना फक्त गडकिल्ले बांधल्यात, दगड पडल्यात, काय आहे किल्ल्यामध्ये बघायला. आम्ही जेव्हा बाहेरच्या देशातल्या लोकांचे गडकिल्ले बघतो, त्यांनी गडकिल्ले बांधले नाहीत, पण त्यांनी सुंदर सुंदर पॅलेस बांधलेत, किती सुंदर महाल आहेत त्यांचे. मी म्हणलो बरोबर आहे. तुम्हाला तुझ्या राजानं आयुष्यात एकही महाल बांधला नाही, जमला नाही त्याला बांधायचा, त्यानं सगळे गडकिल्लेच बांधले. मी म्हणलो बरोबर आहे. माझ्या राजानं आयुष्यात एकही महाल बांधले नाही. शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधलेला नाही. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला. मी म्हणलो बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही. अरे माझ्या राजानं महाल बांधला नाही, पण माझ्या राजाने गडकिल्ले बांधलेत. तुझ्या राजानं गडकिल्ले बांधले नाहीत, पण तुझ्या राजानं महाल बांधलेत आणि त्यांनी त्या महालांमध्ये दिवसा बायका नाचवल्यात. माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही, पण माझ्या राजानं गडकिल्ले बांधले आणि गडकिल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. पण आता पडले किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला किती आनंद होईल का नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला आलेलं बघून त्या पन्हाळ्याला मात्र नक्की आनंद होईल बरं का. जर पन्हाळा किल्ला, रायगड किल्ला हे किल्ले नाही बघितले, काही दिवसानं तुमची पोरं तुमच्याकडे येतील. बाबा आपल्या जवळ इथं पन्हाळा होता म्हणे, शिवा का सीता पन्हाळ्याच्या खाली मेला म्हणे, एकदा पन्हाळा दाखवा ना. बाबा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी दाखवा ना. बाबा ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड दाखवा ना. चित्रात दाखवावं लागेल. हा पन्हाळा, हा सिंहगड, हा शिवनेरी, हा रायगड. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर स्त्री शक्तीचा जागर आपण आहोत. पहिल्यांदा आपल्याला पोटी आलेला पोरगा हा गडकिल्ले संवर्धनासाठी सुद्धा स्वतःनी समर्पित केला पाहिजे. त्या दिवशी गडकिल्ले जगतील. पुतळे बांधून उपयोग नाही. मध्यंतरी महाराजांचा पुतळा पडला मालवणमध्ये. त्या पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला फक्त एकदा रायगडावरची हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तर त्याला कळालं असतं की सगळ्याच गोष्टी टक्केवारीत नाहीत होत. काही गोष्टीसाठी इमान सुद्धा द्यावं लागतं. आज माझं सांगणं असतं की आता आपण शाळेच्या पटांगणात बसलोय, आपली पोरं इंजिनियर व्हावी असं वाटत असेल तर एकदा इंजिनिअरिंगच्या पोरांना रायगडावरची हिरोजी इंदलकरांची पायरी दाखवा. रायगड बांधला एवढा मोठा, विचारलं महाराजांनी इंदलकर काय पाहिजे, लगेच नाही म्हणाले इंदलकर तेवढं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं बघा. इंदलकर म्हणाले महाराज ह्या पायरीवरती फक्त माझं नाव कोरा. काय कोरले, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. काय मागून मागितलं हो, किल्ल्यावरती फक्त नाव कोराची अनुमती. अनेकांनी समर्पित केलं या मातीसाठी, अनेकांनी भाल केले. माझं एक सांगणं असतं, आता अनेक महिला वर्ग आहेत आपल्या, जेव्हा पॅरेंट्स मीटिंग वगैरे असते त्यावेळी गेल्यावरती आपल्या शिक्षकांना शाळेतला सांगा आज शाळेमध्ये काय शिकवलं जातं. म्हणजे माझ्या वेळी बरं का, आता इथे शिकवलं जातं. क म्हणजे कुणाचा, कमळाचा. भ म्हणजे भटजीचा. का भ म्हणजे कुणाचा, भटजीचा. ब म्हणजे बदकाचा. हे शिकवलं जातं, बरोबर आहे का. इथून पुढं शाळेतल्या पोरांना एक शिकवा. आपण घरात गेल्यावरती राहू दे शाळेतल्या पोरांना, आपल्या पोरांना एक शिकवा. बाबा क म्हणजे कमळाचा नाही, क म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. ब भटजीचा नाही, भ भगतसिंगाचा शिकवा. श शामरुगाचा नाही, श शिवाजी महाराजांचा शिकवा. त्या दिवशी आपल्या पोटी चांगली रत्न जन्माला येतील. आपण काय म्हणतो, आपल्या घरात एक पोस्टर असतं, महाराजांच्या आयुष्यात स्वराज्य उभा करताना फक्त स्वतःच्या जीवावरती केलं का हो. अनेक सरदार सोबत होते, त्यातला एक सरदार होता बहरजी नाईक, गुप्तहेर खात्याचा प्रमुख. इतका गुप्तहेर मोठा की बहरजी नाईकांच्या जन्माची नव्हे, बहरजी नाईकांनी उभ्या आयुष्यात किती लढाईत सहभागी घेतला याची नोंद आजही इतिहासात नाही. एवढी गुप्त बातमी ठेवली जायची. मध्यंतरी कोणीतरी राजकीय नेता म्हणला की महाराजांनी सुरत लुटली नव्हती. एकदा नाही रे, महाराजांनी सुरत दोनदा लुटली होती. काय पुरावा. आपण आपल्या घरात एक पोस्टर लावतो, त्यात एक राज्याभिषेकाचं पोस्टर असतं, बघितले प्रत्येकाने. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी म्हणतोय मी ज्यावेळी राज्याभिषेकाला गेलो त्यावेळी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभा होता. हा तो माणूस, या माणसाला राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 1.5 महिने मी माझ्या इंग्रजांच्या वाकारीच्या शेजारी भीक मागताना बघितला होता. मी माझ्या खिशातला पैसा काढून
सुरतेच्या वाखारीच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या ताटात 1 रुपया टाकला आणि या भिकाऱ्यानं मी याला दक्षिणा टाकली आणि या भिकाऱ्यानं अख्खी सुरत भिकारी करून टाकली. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो भिकारी महाराजांचा गुप्तहेर प्रमुख बहरजी नाईक होता. अनेकांनी समर्पित केले. आपण आरती म्हणतो गणपतीची, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. कोणी लिहिली? रामदास स्वामींनी लिहिली. कुठं लिहिली, कधी लिहिली, कधी वाचत नाही आम्ही. फक्त पाठ करायचं आणि बडबडायचं. फळीवर वंदन आहे, याच्या पलीकडे काही जमत नाही आपल्याला. ही आरती महाराजांच्या काळात लिहिली. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावरती यायला लागला त्यावेळी या स्वामींनी आरती लिहिली. काय आरती लिहिली? आपण वाक्य म्हणतो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. विघ्नाची वार्ता उठले. हे अधिपती गणराया, या स्वराज्याला अफजल खान संकटापासून वाचव. आरती पूर्ण वाचा, तुम्हाला इतिहास अफजल खानाचा डोळ्यासमोर उभा राहील. आम्ही वाचत नाही. महाराजांच्या राज्याचं नाव काय? काय नाव? स्वराज्य. काय नाव? स्व म्हणजे माझं राज्य. आपण राजाला काय म्हणतो? औरंगजेबाच्या 4 ते 5 सरदारांची नावं सांगा पोरांनो. 5 सरदारांची नावं सांगा. 5 नाही. शिवाजी महाराजांच्या 5 नावं सांगा सरदारांची, मावळ्यांची 5 नावं. काय? लगे तानाजी, असाजी, बाजी, मोरारबाजी, कणकोजी कुठनं येतो हे? कारण का माहितीये? बाकीच्या महाराजांनी, बाकीच्या राजांनी, बाकीच्या बादशाहांनी, बाकीच्या बादशाहांचं सैन्य, या औरंगजेबाचं सैन्य, आदिलशाचं सैन्य राजासाठी लढत होतं. पण एकमेव सैन्य महाराजांचं सैन्य जे राजासाठी नाही, पहिल्यांदा रयतेसाठी लढत होतं. म्हणून महाराजांनी स्वराज्य उभा केलं. स्वतःपासून सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी महाराजांचे सेनापती महाराजांपाशी आले तर महाराजांना सांगितलं की महाराज स्वराज्य उभा करताय आपण, पण स्वराज्य उभा करत असताना गनिमी काव्याची पद्धत सुद्धा आपण अवलंबली पाहिजे. गनिमी कावा म्हणजे काय? गुरिला युद्धतंत्र म्हणतो. महाराजांनी गनिमी कावा केला. गनिमी कावा म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला. गनिमी कावा कसा केला जातो? महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती स्वराज्यावरती पैशाची कमी पडली. आता पैसे हवे होते म्हणून महाराजांनी सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर मामा, महाराज म्हणतात हंबीर मामा जागा काढा मोक्याची, ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं आहे. पण हंबीर मामांनी एक काठ टाकली. कान देऊन ऐका. हंबीर मामा म्हणतात, महाराज त्या स्वराज्यामध्ये आपल्या एक किल्ला आहे बहादूरगड नावाचा. त्या किल्ल्यावरती बहादूर खान नावाचा सरदार आहे. त्या किल्ल्यावरती प्रचंड सोनं, चांदी, नाणे आणि हिरे माणिक मोती आहेत. पण महाराज त्या बहादूर खानाकडे 1.5 लाखाचं सैनिक आहे. पण महाराज आता आपलं सैन्य शेती करायला गेले, आपल्याकडे उरले फक्त आणि फक्त 20,000चं सैन्य आणि माझ्याकडे 40,000चं सैन्य. पण महाराजांना त्यावेळी कळलं. महाराज म्हणाले, हंबीर मामा तुमच्याकडचं 20,000, माझ्याकडचं 40,000, किती झालं? 60,000. पण महाराजांनी 8 टाकली. काय 8 टाकली? कान देऊ नका. महाराज म्हणतात, हंबीर मामा सोनं लुटायचं, पण हंबीर मामा लढाईत एकही मावळ्याचं रक्त या मातीत सांडलं गेलं नाही पाहिजे. लढाई करायची पण रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. अरे मग कशी करायची? मग त्यावेळी हंबीर मामांनी गनिमी कावा अनुभवला. काय केलं हंबीर मामांनी? हंबीर मामांनी 60,000च्या सैनिकांच्या तुकडीचे 2 तुकडे केले. पहिली तुकडी 40,000ची, त्या 40,000च्या सैन्याला बहादूरगडाच्या समोरच्या दिशेनं म्हणजे पुण्याकडच्या गेटनं उभा केलं. जो बहादूरगडाचा समोरचा दरवाजा आहे, बहादूरगडाचा बहादूर खानानं उभा केला तो दरवाजा. आणि उरलेली 20,000 सैनिकाची तुकडी बहादूरगडाच्या मागच्या बाजूला कुरकुंब गावामध्ये उभा केली. आणि सांगितलं 40,000 सैनिकाला सकाळी उठायचं, तलवार घ्यायच्या आणि बहादूरगडावर